वरती बोला तयार नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राइव्ह केला आणखी एक चांगला फटका बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळतात धावा फलकावरती जोडला गेल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि बॅक टू बॅक दोन चौकार आले आणि दोन चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती आपण 8 पाहतोय अभिच्या विपक्षामध्ये दोन मोठे फटके प्रतीक शेट्टी आणखी एक चांगला फटका अब की बार तीसरी बार तीसरा चौकार प्रतीक शेट्टीची बॅटिंग मागच्या हंगामामध्ये देखील आपण पाहिली होती खूप चांगली राहिली आणि या हंगामाला सुरुवात पहा दमदार केली खोलवर टप्प्याचा बॉल आता थांबवला गेलाय आता चांगला प्रश्न विचारला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल पण म्हणता येईल प्रतीकची सुरुवात खूप चांगली झाली आहे पहिला 3 चेंडूवरती 3 चौकार आले आणि एक्सपेक्ट करतायत की संघाला असा फॉर्म हवा आहे हो आणखी एक चांगला फटका आहे पण यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतायत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला धावा फलकावरती आपण पाहतोय विदाउट लॉस 13 या आकड्यावरती प्रतीक शेट्टी प्रतीक सोहानी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आणि अभि गोलंदाजीवरती पहिलं षटक घेऊन ज्यामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि फेस करण्याकरिता प्रतीक सोहानी बोलतो यार हो यावेळेस ऑन साइडला हलक्या गतीने शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्विकली फेकी पाहिजे होती रनआउटची संधी देखील निर्माण होती पण तिकडे एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 14 या आकड्यावरती चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणावं लागेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 चौकार आले होते प्रतीक शेट्टीच्या बॅटमधनं आणि वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याने बनवल्यात आणि प्रतीक सोहानीचा जर विचार केला तर एका चेंडूला फेस करताना त्याने एक धाव बनवली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा एक गुड स्टार्ट चांगली सुरुवात अशी म्हणता येईल जॅग्वार किंग्स आणि त्याच्या विपक्षामध्ये अनंतम कोब्राज अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते आजच्या दिवसातील दुसरी मॅच आहे चौदा धावा फलकावरती आहेत एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झालाय आणि षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज प्रशांतला आणलं गेलंय कदाचित अनंतम कोब्राचा विचार केला तर आता विकेटच्या शोधामध्ये असतील कारण की समोरच्या संघाने धावांचा वेग वाढवायला सुरुवात केली आहे त्यामुळे विकेट मिळाले गरजेचं आहे ओ पहिलाच बॉल संधी होती इकडे ऑलमोस्ट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक करूयात एक्झॅक्टली काय झालंय पहा टीव्ही स्क्रीन समोर हा पहा पुढे टाकलेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न आणि हो संधी होती तिकडे गमावली पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि फेकी करेपर्यंत यावेळेस एक सिंगल निर्माण केले जाईल पहिल्या चेंडूवरती संधी आलेली प्रशांतच्या खात्यामध्ये विकेट आला असं पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला सोडला गेला आणि मग तिकडे डॉट बॉल पाहायला मिळाला आणि त्याचा पुढच्या चेंडूवरती एक सिंगल आली आता सेकंड एंड वरती प्रतीक शेट्टी धावा फलकावरती आपण पाहतो 15 या आकड्यावर चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2 पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला त्यानंतर एक सिंगल आली आणि आता टीम जॅग्वार किंग्स संघाच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये सर्वात स्ट्रॉंग खेळाडू प्रतीक शेट्टी स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं कनेक्शन तितकं चांगलं नाहीये क्षेत्ररक्षण करताना इनफिल्ड मध्ये खूप चांगलं म्हणता येईल कारण की जर तिथं मिसफील्ड झाली असती तर कदाचित पॉइंटला चौकार देखील पाहायला मिळाला असता पण डॉट बॉल आला निधाव चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज आणि एक चांगला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे नाही पोहोचले आणि त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 आकड्यावरती पाहतोय विदाउट लॉस जे करून पहिल्या षटकामध्ये
धावा फळकावरती बघितला गेला तर 14 आलेल्या या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा आल्यात. विकेट लेस आहेत पण असं म्हणता येईल की गोलंदाजी चांगली केली आहे, कंट्रोलबद्ध दिसत आणि फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आणि जो का पहिल्या चेंडूवरती विकेट मिळायची संधी देखील आली होती तिकडे, पण खूप काही घडले या षटकामध्ये. प्रतीकला देखील कम्फर्टेबल नाही पाहिलं आपण. एक मिस टाइम स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहिलेला. प्रतीक सोहानी बोलत यार इथे ड्राईव्ह करायचा होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूची गती तर कमी केली आणि त्याच दरम्यान फिकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 17 या आकड्यावरती आपण पाहतोय REPL 2025 रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2025 हे महासंग्राम आहे. 3 दिवसांची फॉर्मॅट असलेली स्पर्धा, ज्याचा आजचा पहिला दिवस क्रॉस दी हँड स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फेकी करेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः टॉस जिंकला आणि बॅटिंग करताना जॅग्वार किंग्सला आपण पाहतोय आणि बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या गेल्या 18 आकड्यावरती 9.00. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 9.00 च्या अवरेजने धावा फळकावरती आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 आकड्यावरती. मागच्या षटकामध्ये धावेंचा वेग जो आहे तो थांबवण्याचं काम केलं प्रशांतने आणि आता गोलंदाजीवरती अरुणला पाहतोय आपण षटक क्रमांक 3 घेऊन. दबावामध्ये होतं मागचं षटक, ज्यामध्ये फक्त 4च धावा खर्च केला आणि दोन्ही बॅटर्स कम्फर्टेबली बॅटिंग नव्हते करत. तिकडे स्ट्रगल करताना आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांना. पण आता सध्या षटक क्रमांक 3 मध्ये दबाव बाहेर निघेल की मग मागच्या षटकाचा इफेक्ट पडेल आणि मग विकेट येईल या षटकामध्ये पाहावं लागेल. अनेकदा झालं एखादं षटक जर चांगलं असेल तर येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये विकेट मिळतो. आता काय होईल? पहिला बॉल टर्न करायचा प्रयत्न होता पण त्यांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली 19. आणखी एक वाईट चेंडू पुन्हा एकदा आणि बॅक टू बॅक 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाल्या आणि त्याच्याच मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 20 आकड्यावर. 2 वाईट चेंडू आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहेत 20 धावा फळकावर. अजून एक वाईट चेंडू टाकला. याआधी आपण प्रतीक शेट्टीच्या बॅटमधनं 3 लगातार चौकार पाहिलेले. आता अरुणचे 3 लगातार वाईड पाहतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दबाव जो टाकला होता तो कुठेतरी बाहेर सरताना दिसेल. मग आता आतमध्ये आणले पायावरती लागलाय चेंडू आणि तास दरम्यान पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉलची समाप्ती. या लेंथवरती चेंडू टाकावा लागेल. जसं टप्पा आतमध्ये आणला पायावरती अदळला गेला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्तीनंतर धावा फळकावरती 20 पाहतोय. लवा फुल टॉस बॉल होता. हलक्या गतीने स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त 22 आकड्यावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. जॅग्वार किंग्सच्या विपक्षामध्ये अनंतम कुब्राज आपण या 2 संघाला लढताना पाहतोय. धावा फळकावरती 22 पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 30 पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे आणि एकंदरीत 5 षटकांच्या मॅच मध्ये असं म्हणावं लागेल रिव्हर्स स्वीट पद्धतीने बॉल सरळ निघून जाईल. सीमा रेषा बाहेर खूप वेळानंतर आज चौकार पाहायला मिळाला. एक रिव्हर्स स्वीप बॅक टू बॅक दुसरा चौकार. वाह.
ये भारत का बच्चा खेळण्यात आता बॅटचा टोला लागला आणि उंचीवरती चेंडू गमवावा लागेल विकेट. खूप वेळ या विकेटची प्रतीक्षा केली होती अनंतम कोब्रासने आणि अखेरकार 30 सेकंदावरती लागणारा पहिला धक्का, पहिला विकेट. पण पाठची टो लागली आणि प्रतीक सोहानीला माघारी परतावं लागलं गेलंय. पण आता प्रतीक शेट्टीच्या समूहात ओमकार विश्वकर्माची जोडी मैदानामध्ये पाहतोय. अरुणला मिळाली पहिली सफलता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू आल्या प्रहार करायचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळले क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचे प्रयत्न सक्सेसफुल ठरतील आणि त्याच दरम्यान फिकी करेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती. षटक क्रमांक हवेत खेळलेत क्षेत्ररक्षक तिकडे आणि तदनंतर पंचांचा इशारा चौकार पाहायला मिळेल. आणि पंच 1 मिनिट पंच पास चला शेवटचा चेंडू जो होता चौकार आलेला तो डेड बॉल आहे.
चला षटक क्रमांक 4 स्टार्ट करूयात. 32 धावात. ओ यावेळेस लॉंग स्टॉपला बॉल वेगाने चालला आणि पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्या. हा पायावरती लागला. आहेत गोलंदाजीवरती आणि पहिला चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये चौकारला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 36. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. ओ रिव्हर्स स्वीप करायचं पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू होता पण यावेळेस इनफिल्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आत्मसमर्पण पूर्णपणे असंच म्हणावं लागेल. झोकून टाकलं स्वतःला तिकडे आणि त्याच दरम्यान आपल्या संघासाठी देखील धावा वाचवलात. डॉट बॉलची समाप्ती आली. एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने 37 धावा आहेत फळकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 37 रन्स. एका विकेट गमावताना लवाफुल टॉस होता. ऑन साइडला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक अडवतील. पुन्हा एकदा फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या फळकावरती 38 आकड्यावर जाऊन पोहोचते. ते चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला आतापर्यंत. 3 पहिल्या चेंडूवरती लेग बाय चौकाराला. तदनंतर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण तिथे पाहतोय अमय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हे पहा ॲक्शन रिप्ले आणि तिकडनं जर चेंडूला सोडलं तर नक्कीच चौकार आणि मी म्हणेन की 2 चौकार त्याने रोखलेत तिकडे. सुपर क्षेत्ररक्षण. फिल्डिंग एफर्ट सुंदर होते. आता पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय. इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये आणला गेला. ओलेग समोरती चेंडूला सोडू दिलाय, जाऊ दिलाय. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव संख्येने धाव फळकावरती जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. चेंडूचा देखील खेळ समाप्त झाला. टोटल 4. धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण 4 पाहतोय. आवरेज चांगला आहे. ओ आणखी एक वाईटच्या स्वरूपामध्ये आता लॉंग स्टॉपला धावा देखील एक्स्ट्रा मिळतील. सोन पे सुहागा वाईट +4. टोटल 5 पंजा खोलला गेलाय आणि 5 धावांच्या मदतीने धावा फळकावरती 45. एक्स्ट्रा धावा मिळाल्या तरी खूप सारे एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये खर्च केला. आता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शॉट मिड ऑनला रनआउटची संधी आहे तिकडे आणि फिंगर्स अप. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2. चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 45. 2 विकेट गमावताना नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय अमर. ओलेग समोरती पुन्हा एकदा चेंडू. आणखी एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. पंचांचा इशारा येतो. यस डेफिनेटली वाईट चेंडू आणि त्यानंतर एका धावेने धाव संख्या देखील फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 46. 46 आकड्यावरती 2 विकेट गमावले गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि गोलंदाजीवरती प्रथमेश. क्लोज होताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आतमध्ये आणले गेलेत. इनफिल्डचा जर विचार केला तर टोटल 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये दिसत आहेत आणि आउटफील्ड मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन डीप स्कोअर डीप मिड विकेट आणि डीप स्कोअर लेग अशा प्रकारचा फील्ड सेटअप आणि गोलंदाज तयार. आरपार लढाई पाहतोय आपण दोन्ही संघांच्या मध्ये. ओपनचा इशारा पुन्हा एकदा यावं ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि या इनिंग मध्ये जर या डावामध्ये पाहिलं गेलं तर खूप सारे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्यात आणि त्याच्याच मदतीनं
धावसंख्या फलकावरती टोटल जोडली गेली 47-47. हो यावेळेस 7 मध्ये चेंडू टाकला आणि त्यानंतर फेकी परत रनआउटची संधी देखील होती, पण एक धाव सुखरूप पद्धतीने कंप्लीट केली, सेफली पोहोचले आपला क्रीज मध्ये आणि एका धावाच्या मदतीने षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर डिसाईड केलं होतं बॅटिंग आणि बॅटिंगवरती धावा फलकावरती 48-46 बनवल्या गेल्या. 12.00 च्या ॲव्हरेजने धावा फलकावरती 48 आहेत. थँक्यू 48-48 धावा आहेत. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 5 व शेवटचं आणि अंतिम गोलंदाज आपण पाहतोय अरुण यादव. जर्सी क्रमांक 10 अरुण यादवला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 हाताळताना याआधी अरुणने शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता आला अरुण यादव. पहिला बॉल फुल टॉस ऑन साईडला मिड विकेट, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एक सिंगल धाव आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. प्रतीक शेट्टीचा विचार केला तर सुरुवातीला एक विस्फोटक बॅटिंग करत होते, पण त्यानंतर मिडल ओव्हर्स जशा चालू झाल्या दबावामध्ये दिसलेत तर की 15 मध्ये 20 धावा बनवल्यात आणि सुरुवात केली होती 3 चेंडू 3 चौकाराने. सध्या धावा फार कमी आल्यात प्रतीकच्या बॅटमधनं मिडल ओव्हर्स मध्ये आणि इथे जर पाहिलं गेलं तर आणखी एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 5-0 50 या आकड्यावरती. 2 विकेट गमावताना 5 षटकांचे मॅच पाहतो, त्यामुळे मिनिमम 58-60 धावा फलकावरती जोडणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केले लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षण चुकीचं, भीती 4 धावा आणि प्रतीकच्या बॅटमधून येणारा खूप वेळानंतरचा हा चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. मिसफील्ड घडली आणि त्याच्या मदतीने धावा फलकावरती 54-54. प्रतीकच्या बॅटमधनं हा येणारा चौकार पाहायला मिळाला. वाडके एक चांगला बॉल, झेल होती इकडे, कॅच ड्रॉप केली गेली आणि त्या दरम्यान दुसऱ्या धावेची कॉलिंग बघता बघता इनफिल्ड मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आज 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 56 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 56 धावा फलकावरती. शेवटचे अंतिमचे या डावातले 2 चेंडूचा खेळ बाकी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा, बॉल जाईल सीमा रेषा बाहेर, चौकार. साठ धावा फलकावरती जोडाव्या लागतील आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 60 धावा म्हणजे अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी. इकडे चौकार आला तर मग 64 धावा 65चा टार्गेट आणि जो मोठं आव्हान असू शकतं बॉलिंग सेशन मध्ये आपण पाहतोय. हो चौकार मारायचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग कंप्लीट केली आहे आणि आज 2 धावांच्या मदतीनं धावा फलकावरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. 62 धावा फलकावर आणि विजयासाठी 63 धावांचं आव्हान आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी.
रेजन्सी रायनोज दोन्ही संघांचे कर्णधार आपण या टॉस साठी करूया टॉस आणि नंतर लगेच जाऊ आता चालू असलेल्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये उत्तरार्धामध्ये जी ते 5 षटकामध्ये 63 धावा फलकावरती बनवायच्यात. प्रथमेश 62 धावा मॉर्निंग सेशन मध्ये असं म्हणता येईल एक चांगला टोटल उभा केलाय आणि 63 पाठला करायचं. पण त्याआधी जाऊ आता आपण टॉसचा बॉस कोण होते पाहावं लागेल. चला करूयात आपण टॉस. रेजन्सी रायनोज आणि थंडरवुल्स अशा दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. चला आपण टॉस करत आहोत आणि या मॅचचा नाणेफेकीचा कौल जे आहे ते विन होताना आपण पाहिलंय. थंडरवुल्स won the toss and they selected to ball first. Sadhguru Saina. आज हे दोन संघांचे बॅटर्स तुम्हाला मैदानामध्ये दिसतील. 63 धावांचा वन पार करायचा. अवरेजचा जर विचार केला तर 12.60च्या सरासरीने धावा फलकावरती बनवायच्यात. त्यामुळे फारसं मोठं देखील धावा फलकावरती बनवायच्या आहेत. 12.60चा अवरेज पाहायला मिळतोय. प्रति षटकाच्या पाठीमागे 12 म्हणजे अर्थात 13-13च्या अवरेजने धावा फलकावरती बनवायच्या, ज्यात फारसा डिफिकल्टी नाहीयेत आणि फारसा सोप्या देखील नाहीयेत. चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला ठाऊक आहे आपला फॉर्मॅट मोठा. 3 दिवसाच्या फॉर्मॅट असलेली मॅच पाहायला मिळतात आपल्याला, स्पर्धा पाहायला मिळते आणि 3 दिवसामध्ये खूप सारा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. त्यामुळे डे नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. सो विनंती करेन की आपण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. वेळ कधी कोणासाठी थांबणार नाहीये, वेळ कोणाचीच नाहीये, त्यामुळे वाचवायचा प्रयत्न करा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मीटिंग फारसा वेळ घेऊ नका. अंपास तुम्ही देखील तीक्ष्ण राहायचं. आपला 3 दिवसामध्ये खूप मोठा फॉर्मॅट कंप्लीट करायचा, त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानामध्ये घेऊन देऊ नका. अदरवाइज आपल्यालाच वेळ होऊ शकता. दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती विनीत आणि नॉन स्ट्रायकर एंडवर हरीश. विनीत आणि हरीशची जोडी आणि गोलंदाजीवरती गोलंदाज प्रतीक शेट्टी व प्रमुख अस्त्र आहे या संघाचा, मेन खेळाडू आहे. प्रतीक शेट्टीचा जर विचार केला तर सर्वप्रथम तर टॉस जिंकलेला डिसाईड केलं होतं
बॅटिंग आणि बॅटिंग करताना धावा फलकावरती टोटल बनवल्या गेल्या 62 आणि 63 धावांचा आव्हान पार करताना सध्या मैदानामध्ये तुम्हाला 2 सलामीचे बॅटर दिसत आहेत. विनीत आणि हरीशची जोडी आणि प्रतीक शेट्टी षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता तयार. 63 टार्गेट मॅच ऑन. चला मॅच ऑन केली जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत. 3, 2, 1 मॅच ऑन. चला काही करा. प्रतीक शेट्टीला पाहतोय गोलंदाजीवरती पहिलं षटक घेऊन. सुरुवातीला विकेट पाहिजेत संघाला, त्यामुळेच पहिला बॉल ड्राईव्ह करताना पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता पहिला चेंडू. बॅटची फेस अगदी मिडल चेंडूला केला आणि म्हणतात ना की एखाद्या बॅटरला कॉन्फिडन्स घेण्याकरिता पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने मिडल केला तर कॉन्फिडन्स येऊ शकतो. आणि तेच पाहिलं आपण. विनीतच्या माध्यमातून एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं श्री गणेशा केला जातोय. खातं उघडलं जात आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 1 आकड्यावरती. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. डावखुरा हाताचा आणि उजवा हाताचा बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. विनीतच्या जोडीला हरीश. बोल तयार. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ड्राईव्ह केला पाठीमागे प्रतीक सोहानीला आपण पाहिलं. आणि त्याच बरोबर धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर 1 निवाडेल. धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेला 2 या आकड्यावरती. प्रतीक शेट्टी गोलंदाजी करतात. प्रतीक सोहानीचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दर्जेदार एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स लागतात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल एक्स्ट्रा वरती होता. दिशा दिली आणि दशा बदलवली. बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. चेंडूला सोडला असता तर वाईड मिळाला असता, पण रडार मध्ये होता. 4 धावा मिळाल्या, त्यामुळे चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती जोडला गेला 6 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट मारता येईल. आणखी एक चांगला फटका, पण यावेळेस मिसफील्ड घडली. हा देखील बॉल निघून जाईल. बॅक टू बॅक येणारा दुसरा चौकार. मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 10 या आकड्यावरती. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला स्टार्ट म्हणता येईल. याआधीच म्हटलं होतं की तुम्हाला 12.5-13च्या अवरेजने धावा फलकावरती बनवायच्यात, त्यामुळे सुरुवात चांगली म्हणता येईल. विकेट वाचवावे लागतील, कारण की दुसऱ्या डावामध्ये विकेट फार इम्पॉर्टंट आहेत. कारण की तुम्हाला जर टार्गेटच्या पाठीमागे जायचं आहे, 63 धावांच्या पाठीमागे जायचं आहे, तर विकेट वाचवणं, पार्टनरशिप बनवणं फार गरजेचं आहे. आणि मैदानामध्ये तेच सध्या चालू आहे. यावेळेस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि अडवून फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती 1 आणि एका धावेच्या मदतीने 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 11. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. प्रतीक शेट्टी. ती बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा. वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. अजून प्रतीक्षा करावी लागेल पहिलं षटक कंप्लीट होण्याकरिता. आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 12 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. इथे डॉट आला. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 63चा पाठलाग करताना धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 12 आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 12 धावा, एक चांगली सुरुवात असं म्हणता येईल. 24 मध्ये अजून देखील जर इक्वेशन बघितलं गेलं तर बनवायच्या धावा 51.
धावफळकावरती जाऊन पोहोचला गेले धावा 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या आणि गोलंदाजीवरती प्रतीक सोहाणीला पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, चांगला सुरुवात म्हणता येईल. 63 धावांचं आव्हान आहे आणि 24 मध्ये 51 धावा फळकावरती आता बनवायच्यात. स्ट्राईक रेंजवरती बॅटर आपण विनीतला पाहतोय ज्याने 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात आणि नॉन स्ट्राईक रेंजला हरीशला पाहतोय ज्याने 2 मध्ये 1 धाव फळकावरती बनवली आहे. पण एक पार्टनरशिप चांगली बनवण्याचा प्रयत्न केला दोघांनी. डॉट बॉलचा रेशिओ फार कमी आहे. शेवटचा अंतिम डॉट बॉल आलेला. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळलेत, फाईन खेळलेत, खूप जास्त फाईन खेळलेत आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येईल. 3 धावा, नो प्लस 2. टोटल 3 धावा आहेत फळकावरती. स्नो चेंडू होता आणि त्याच्यावरती 2 धावा आल्या. टोटल 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्यात. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल काय घडलं इकडे. रनआउटची संधी देखील आहे आणि पंचांचा इशारा नो आणि नो प्लस रनआउट. विकेट ड्राईव्ह केलाय सुंदर पद्धतीनं पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत तयार. फटका जर बघितलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळले होते आणि तसा मदतीने जर पाहिलं गेलं तर एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने आता प्रशांत स्ट्राईक रेंजवर. चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. टोटल 1 आणि धावा फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेले 17 आकड्यावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटचे क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण चालू आहे असं म्हणावं लागेल. मिसफील्ड खूप कमी पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जो चौकार आला होता तो जर वगळला गेला तर बाकीचा ओव्हरऑल खूप चांगला खेळ. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. वा एफर्ट्स पहा एकदा जोरदार टाळ्या. सुपर्ब संपूर्ण आत्मसमर्पण काय असतं ते दाखवलं एक्झॅक्टली. पाहूयात आपण टीव्ही स्क्रीन ऍक्शन रिप्ले वरती. हा पहा पाठीमागे उडताना पाहिलं. प्रतीक शेट्टी होते तिकडे उडता व प्रतीक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. इनफिल्डला चेंडूला अडवलं गेले आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 21. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि चेंडू क्रमांक 5 यावेळेस वाईडच्या स्वरूपात. बॅटची कडा लागली. यष्टीरक्षक चेंडूला अडवतील आणि धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्यात 1 to go. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. नोचा काउंट असेल. चेंडू रनआउट. वरती आहेत.
घेऊन आता इथून येणारे पुढचे 2 षटक फार महत्त्वाचे आहेत, कारण की 18 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, प्रतीक तिकडे पोहोचले. प्रतीकचे एफर्ट जर पाहिले असं या मॅच मध्ये तर संपूर्ण समर्पण केलं त्याने या मॅचला पुढे घेऊन जाण्याकरिता. ठाऊक आहे प्रतीकला प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे या लीग स्टेबल मधली, त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये लढावं लागेल आणि तेच करताना आपण त्याला पाहतोय. धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 23 आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक विजयासाठी 17 मध्ये अजून देखील 40 धावा फलकावरती बनवायचा. ॲव्हरेज वाढला, रिक्वायर्ड रन रेट वाढला. 14.12च्या सरासरी धावा फलकावरती आता बनवाव्या लागतील. सुरुवात केली तेव्हा पण 12.5-13ची सरासरी पाहत होतो, आता आपण जाऊन पोहोचले 14+. ओलेग समोर बॉल आहे. या धावा खूप महत्वाच्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जेवढ्या धावा मिळतील तेवढा बेनिफिट अनंतम कोब्राजला होईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 24. इथे दिलस्कूप करायचं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे रनआउटची संधी आहे. विकेट गमावला जाईल, विकेट गमावला जाईल आणि मॅचची गोल्डन विकेट मिळेल यावेळेस. अक्षर रिमिक्स. या स्पर्धेची सुरुवात केली आणि पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय. मॅचकडे वळूयात. 24 वरती 2 अशी परिस्थिती पाहतोय. 16 मध्ये 39 धावा अजून देखील फलकावरती बनवायच्यात आणि नवीन बॅटर सचिन आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रशांत. पहिलाच बॉल खेळताना विनीतला आपण पाहतो तो स्ट्रायकर एंड वरती. पुन्हा एकदा विनीतच्या माध्यमातून इथे फटका चांगलाय. गॅप मध्ये बॉल लाईन कव्हर करताना निघून चाललाय ते दनादन चौकार. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा. टोटल धावसंख्या फलकावरती जोडला गेला 30 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाले. टोटल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जागा बनवली आहे, पण प्रतीक एक भिंत बनून तिकडे तयार आहेत. प्रत्येकच्या रेंज मध्ये जे पण चेंडू पाहिले ना एकही जाऊ दिलेला नाहीये. सुपर एफर्ट्स. 31 धावा फलकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू 13 मध्ये 32 धावा फलकावरती बनवायच्यात. रिक्वायर्ड रन रेट वाढत चालले. डोक्यावरचा तणाव देखील वाढतोय. मॅचला जिंकायचं असेल तर आता इथून फटके दाखवावे लागतील मोठे. इथे लॉंग स्टॉपला वेगाने बॉल चालला. क्षेत्ररक्षक पाठीमागे त्याचा अडवतील आणि फेकी करेपर्यंत त्याच दरम्यान टोटल धावा फलकावरती 2 बनवल्या आणि ओव्हर थ्रोच्या मदतीने धावा तिसरी देखील आल्या. वा वा, सुपर रनिंग बिटवीन द विकेट्स. षटक समाप्त देखील झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 63चा पाठलाग करताना 34 आकड्यावरती 34 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 चेंडू आणि 14.50 ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवायच्यात. 29. राखड देशा कणखर देशा दगडांच्या रेषा प्रणाम घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र देशा. संवाद मॅचकडे 12 चेंडू 29ची गरज आहे. 34 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 विकेट गमावताना आणि षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती गोलंदाज जाता आपण पाहतोय अमर.
अमर भावे ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकामध्ये आणि महत्वाचं षटक आहे. पहिला बॉल प्रतीक आहे तिकडे, दोन्ही प्रतीक होते, प्रतीक शेट्टी आणि प्रतीक सोहानीला पाहिलं आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर 2 धावा फलकावरती कंप्लीट केल्या गेल्या फार वेगाने. चित्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढल्या देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचतील 36-36, 11-27 इक्वेशन. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, प्रतीक यावेळेस कॅच ड्रॉप केली. जीवनदान मिळालं आणि आणखी 2 धावा डाईव्ह केलं होतं चेंडूवरती. एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगले होते, म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, इथे पहा, डाईव्ह केले आणि त्यानंतर अंतिम क्षणी चेंडू हातातून निसटला. 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि 2च्या मदतीने धावा फलकावरती 38 आहेत. 10 मध्ये 25 बनवायचे आहेत. 15.00 रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय. 15.00 च्या ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवायचे. 10 मध्ये बनवायच्यात 25 धावा. आता इकडनं जर बघितलं गेलं तर विनीची बॅटिंग फार इम्पॉर्टंट आहे, कारण की 14 मध्ये 23 धावा बनवला सेट आहेत मैदानामध्ये. पण विनीत मॅचला फिनिश करतील का? अदरवाईज ज्या पद्धतीने धावा त्याने बनवल्या होत्या, ते जे प्रयत्न केले होते धावा बनवायचे, त्याला जास्त व्हॅल्यू नसेल. मॅच जिंकवणं इम्पॉर्टंट आहे सध्या तरी. टॅप करून खेळायचा प्रयत्न आहे. प्रतीक सोहानी पाठीमागे एका सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीनं आता विनीत स्ट्रायकर एंडवरती आलेत. सर्वात महत्वाचा खेळाडू या मॅचला एका बाजूने जर सांभाळून कोणी ठेवलं असेल तर मी म्हणेन की विनीत नाही. आणि जब तक विनीत आहे तब तक मॅच भी जीवित आहे असंच म्हणावं लागेल. विनीत आहे तर मुमकिन आहे 9 मध्ये 24 धावा देखील विनीत बनवू शकतो, कारण की ऑलरेडी त्याने 14 मध्ये 23 धावा फलकावरती बनवल्यात. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक पाठीमागे, मिसफील्ड घडतीये. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा. नाराज असेल कर्णधार, ठाऊक आहे. स्ट्रायकर एंड वरती पंचांचा इशारा, 9+2 टोटल 3 धावा आहेत. आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 42 आकड्यावरती 21 धावा अजून देखील बनवायच्यात. येणारे चेंडू 9 मध्ये धावा फलकावरती 21. फुलटॉस आहे गॅप मध्ये बॉल फुलटॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. सवत मॅचकडे धावा फलकावरती टोटल जोडला गेला 46 आकड्यावर. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल आतापर्यंत 4. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. लेग समोरती ठेवलेला चेंडू अंगावरती टाकण्याचा प्रयत्न केलेला, एक सिंगल धाव फलकावरती बनवली. ठाऊक आहे विनीतला, प्रतीक शेट्टी आहे तिकडे आणि मग फेकी क्विकली आहे त्यांच्याकडनं, त्यामुळे एक सिंगल घेतलेलं बेटर आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 47 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आपण पाहतोय. 16 धावा फलकावरती अजून देखील बनवायच्यात. चेंडूचा खेळ बाकी राहील 7. मॅच जवळ आली आहे असं म्हणावं लागेल. बोलत या ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, मिसफील्ड जाईल. दुसऱ्या धावाची कॉलिंग, फेकी वाईडिश आली. रनआउटची संधी मिळाली असती, पण सर्वात महत्वाचं या चेंडूवरती काय घडलं तर 2 धावा देखील आला, तो बेनिफिट ठरेल. आणि दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर एंड वरती विनीत देखील असेल आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 49 आकड्यावरती. सो विजयासाठी आता 6 मध्ये धावा फलकावरती बनवायचं 14. सुपर मॅच आपण पाहतोय RAPL 2025 रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग सीझन 4. 4थं पर्व आहे या स्पर्धेचं. 4थी सीझन आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय धूमधामामध्ये ही स्पर्धा षटक क्रमांक 5 आणि
शेवटचं अंतिमचं षटक आपण पाहतो आणि अंतिम षटकामध्ये धावा फलकावरती जर बघितला गेला तर 6 मध्ये बनवायच्या टोटल 14 धावा. चला फास्ट करा खेळ. 6 मध्ये 14 धावा फलकावरती बनवायच्या. स्ट्रायकर एंडला विनीत आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सन्मयला आपण पाहतोय बॉलिंग करताना. सुपर मॅच रंगली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचली गेली आहे मॅच. स्ट्रायकर एंड वरती विनीत 30 धावा बनवल्यात. लेग समवरती पहिलाच बॉल पंच वरती आणि पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फलकावरती 50 50 अर्धशतक सांघिक कंप्लीट झालंय ज्यामध्ये विनीतच्या बॅटमधून 30 धावा आल्यात. वा वा सुपर बॅटिंग केली आहे विनीतने. पण आता मॅच फिनिश करतील का हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह मैदानामध्ये. ऑन साइडला खेळलेत गॅप मध्ये खेळलेत आणि खेळता क्षणी धावा फलकावरती 4 भावा आलाय सौकार. थँक्यू सो मच. 9 धावांची गरज आहे का. मॅच होती आणि मॅच कुठे होती आणि कुठे नेऊन ठेवली आता. सुपर बॅटिंग विनीत. वन मॅन आर्मी असंच म्हणावं लागेल विनीतला. 34 धावा 54 मधल्या वैयक्तिक त्याने बनवल्यात. 5 मध्ये 9 आणि केक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने खेळल्यात. क्षेत्ररक्षक पाठीमागे. प्रतीकला ठाऊक आहे स्ट्राइक रोटेट झाली आहे. बेनिफिट मिळेल कारण की सचिन स्ट्रायकर एंड वरती आलेत पण सचिनला देखील डॉमिनेट नाही करू शकत. 5 मध्ये त्याने देखील 10 धावा फलकावरती बनवलं त्यामुळे बॅटिंग इथून सचिन देखील करू शकतो. पण मॅचचं सिच्युएशन पहा. 4 मध्ये 8 धावा फलकावरती बनवायचा आहेत. एखादा विकेट किंवा आणखी एखादा डॉट बॉल मॅचचं तणाव मॅचचा दबाव वाढू शकतं. बोलतो यार तन्मय. ओ हवेत खेळले क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल्टी प्लीज जाईल. ओ विकेट मिळाल. मॅच मध्ये ट्विस्ट. पंचांचा इशारा काय येतोय. ओ नो बॉल होता. ट्विस्ट वरती ट्विस्ट. एक्झॅक्टली आपण पाहिलं टीव्ही स्क्रीन वरती नो बॉल आहे आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा आला. एक सिंगल नो +1 अशा टोटल 2 धावा आल्यात. नो +1. 4 मध्ये बनवायच्या 6. 4-6 असं वाटत होतं मॅच मध्ये ट्विस्ट वरती ट्विस्ट पाहायला मिळतील की काय पण तासा दरम्यान आला नो बॉल आणि तासावरती मिळाला जीवनदान. नियतीला देखील मान्य नव्हतं. विकेट जावा सचिनचा आणि आता सध्या मैदानामध्ये ओ खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला. पंच वळतील आणि पंचांचा इशारा 100च्या स्वरूपामध्ये वाईड आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावा फलकावरती 58. सुपर मॅच. अनंतम कोब्रा जाता खुश दिसतात पूर्णपणे. तन्मयला पाहतोय गोलंदाजी करताना. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मॅच आहे. 5 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. तन्मयला लाईन सुधारावी लागेल. आतमध्ये यावं लागेल थोडस. अदरवाईज मॅच मग आता पहा बॉल टू बॉल इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 ची गरज आहे. 6 मध्ये 14 पाहिजे होत्या. 4 मध्ये 4 आल्यात कारण की मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. कुठे होती मॅच कुठे नेऊन ठेवली आहे. विनीत अजून देखील गोल्डन विकेट आहे. मी आला तर मॅच बनेल. होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. हलक्या गतीने खेळलेत. 1 धाव बनवली आहे. स्ट्रायकर एंडला फेकी केली जाईल. त्याच दरम्यान 2 धावा देखील फलकावरती आणि टोटल 2 धावांच्या मदतीने धाव संख्या फलकावरती वाढतील देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 61. प्रतीकला आपण पाहतोय या श्रीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. गरज होती प्रतीकची एक्स्ट्रा कव्हरला खरं तर कारण की प्रतीक असते तर एकच धाव दिली असती. पण आता म्हणतात ना की घेतलेला डिसिजन योग्य करणं तुमच्या हातामध्ये असतं. 3 मध्ये रोखायच्या धावा 2. ऑस्कार लेगला खेळल्यात. चाचा बाय बाय करताना ही मॅच. सुपर बॅटिंग विनीतची आपल्याला पाहायला मिळाली. ज्यामध्ये विनीतने 21 चेंडू मध्ये 41 धावा फलकावरती बनवल्या. वा ग्रेट नॉक.
सुपर मॅच. चला लगेच जाऊ आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. जिथे